फायनली आम्ही पोहोचलो मोठा देवीला. गाडीमधून उतरलो, ऊन तर खूप लागत होतं. असं वाटत होतं की परत जाऊन गाडीच्या एसीत बसावं, पण समोर बघतो तर काय खरंच एसी सारखे फवारे होते पुढे चालू. आम्हाला तर एवढी मजा येत होती ना, असं वाटलं पुढेच नाही जाऊ, आता तिथंच उभा राहा. मग काय तिथं उभा राहून थोडी जमते. देवीच्या दर्शनाला एवढ्या लांबून आलो होतो, मग काय गेलोत वरती दर्शनासाठी. तिथं काय एवढी गर्दी नव्हती, मस्त दर्शन झालं आणि खाली आलो. आता काय तिथून नंदाचं घर लय लांब नव्हतं, मग काय गेलो त्यांच्या घरी. घरी जाता जाता आंब्याचं झाड दिसलं. झाड छोटं होतं पण आंबेच लय मोठे होते त्याला. एवढे आंबे होते ना त्याला, आम्ही बघून तर शॉकच झालो सगळे. फायनली एकदाचे पोहोचलो घरी. समोर ननंदबाई उभाच होत्या वाट बघत. मग काय सगळ्याला भेटलोत, पाया पडलोत आणि लगेच बसलोत पेट पूजा करायला. आम्हाला तर एवढी भूक लागली होती ना, असं वाटलं पाहुणे कधी जेवायला देतील आम्हाला. ननंदबाईने लगेच जेवायला वाटलं. म्हणलं याला चला त्याला चला म्हणण्यापेक्षा घ्या आपलं पोटात टाकून. मग काय पोटभर खाल्लं पिल्लं, पण समोर एवढे आंबे दिसत होते. पाहुणे तर काय कैऱ्या घ्या म्हणत. मग चला आम्ही म्हणलो आम्हाला तरी द्या थोड्या कैऱ्या. मग ननंदबाईने लगेच एक घामेला घेतलं आणि तोडल्या ना कैऱ्या. आम्हाला वाटलं थोड्याच कैऱ्या देतात, पण पाहुणे तर लय मोठ्या मनाचे निघाले. त्यांनी तर 2 घामेलेच तोडून आणले. आम्ही पण एवढ्या कैऱ्या बघून नको थोडी म्हणणार येतं. भरले ना मग गोणी. मग निघालोत लगेच. आमच्या डोक्यावर दिल्या गोण्या. आम्ही राहिलो उन्हात उभा. यांचा काय इकडे हळदी कुंकाचा कार्यक्रम चालू होता. मग काय फायनली पोहोचलो एकदाची गाडी. त्यांना टाटा बाय बाय केलं आणि आमची सवारी निघली गायनाथ गडाकडे. गाडीत बसल्या बसल्या लगेच पोरांचे डोळे झाकायला लागले. पोरं तर झोपले, पण हे कुणाच्या गळ्यात पडले. मी म्हणलं हे काय लय दिवस झालं भेटलेच नव्हते का काय नाही. पण असो त्यांना झोपून दिलं. काय इकडे तिकडे बघतात तर गायनाथ गड पण आलाय. दर्शन घेतलं आणि बसलो थोडा वेळ मंदिरामध्ये. मनाला शांती मिळावा म्हणून मंदिरामध्ये पण बसलं पाहिजे ना थोडा वेळ. मग काय परत जाऊन बसलोत गाडीत. पोरांच्या झोपा झाल्या होत्या. झाले ना मग मस्ती चालू परत. आता पुढच्या ब्लॉग मध्ये ना आम्ही गेलोत माझ्या मावस सासूच्या घरी. आता पुढचा ब्लॉग बघण्यासाठी मला फॉलो करा.